केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहकार आंदोलन पुकारले आहे। प्रशासनाने संघटनेला 20 कलमी सभागृह येथे चर्चेला बोलावले होते। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्याच्या जनगणना प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे। तसेच गावागावात जनगणनेचे काम सुरळीत सुरू राहावे यासाठी सहकार्याची विनंती केली आहे। प्रशासनाच्या मते ओबीसींची गणना पुढील टप्प्यात केली जाईल, मात्र या आश्वासनावर संघटनांनी अविश्वास व्यक्त केला। ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी स्वतंत्र ओबीसी नोंदणीशिवाय जनगणना स्वीकारता येणार नसल्याने आंदोलनात सहभागी व्हा। ओबीसी जनगणना हा समाजाच्या भविष्यासाठीचा लढा आहे। अधिकारांसाठी जागृत झालेल्या ओबीसी समाजाने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे। जिल्हाधिकारी मॅडम आम्हाला बोलवलं होतं। या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला फेज आहे, दुसऱ्या फेजमध्ये जातनीय जनगणना करणार आहोत। आमच्या संघटनेची व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका एवढीच होती की जोपर्यंत शासनाने राजपत्र काढणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील। यानंतरही शासनाने राजपत्र नाही काढलं, 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा मोठं आंदोलन उभा केलं जाईल। तर याची सर्व जबाबदारी शासनाची असेल।